हरिलाल रोज त्याच्या पडक्या वाड्यासमोर सकाळी उभा राहत असतो. थंडीचे दिवस असतात, त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटत असतं की हरिलाल थंडीमुळे उन्हाला बसतात. त्यांचं खूप वय झालेलं असतं, त्यांना सरळ उभा राहता येत नसतं. ते वाकून चालत असतात. वाकत वाकत ते रोज फेरफटका मारत असतात. रीना सुट्ट्यासाठी तिच्या मामाच्या गावाला आलेली असते. ती रोज हरिलालला तिथे फेरफटका मारताना बघत असते. ती विचार करते, यांना नीट चालता देखील येत नाही, तरीही हे रोज दारात का बरं फिरत असतील. ते ही एवढं वेळ तिला काही राहत नाही आणि एक दिवस हरिलाल जवळ जाऊन त्यांना विचारते की बाबा, तुम्ही रोज एवढा वेळ का फिरता आणि समोरच्या रस्त्याकडे सारखं कोणाला पाहत असतात? तुम्हाला कोण नातेवाईक नाहीत का? आज आठवडा झाला तुम्ही रोज मला एकटेच दिसतात इथे. तुम्हाला कोण मुलं नाहीत का? त्यावर हरिलाल बोलतो की नाही, तसं काही नाही. मला 2 मुलं आहेत. दोघांचाही चांगला व्यवसाय सुरू आहे. इथून थोड्या अंतरावरच ती राहतात. त्यावर रीना बोलते, मग तुम्ही का नाही जात त्यांच्याकडे? इथे एकटेच राहतात, तुम्हाला घेऊन जात नाहीत का ते? त्यावर हरिलाल सांगतो, ते मला म्हणतात पण मी जात नाही. तिला खूप आश्चर्य वाटतं. ती बोलते, तुम्ही का बरं जात नाहीत? हरिलाल बोलतो, मी त्यांना बोललो होतो की आपण आपला जुन्या वाड्याची दुरुस्ती करू, पण त्यांना नवीन चांगलं घर बांधायचं ना. ते बोलले, नको, वाड्याची दुरुस्ती करायला राहू दे. मला चल म्हणले होते पण मी नाही गेलो. रीना म्हणते, अहो बाबा, या वयात स्वतः एकटं सगळं तुम्हाला सगळं करायला लागतं. तुम्हाला किती त्रास होतो. का बरं आहे, काय बरं आहे या पडक्या वाड्यात? तेव्हा हरिलाल सांगतो, ते ऐकून तिला धक्काच बसतो. तो सांगतो की आठवणी. ती बोलते, काय आठवणी? माझ्या बायकोच्या आठवणी. माझी मुलं लहानाची मोठी इथेच झाली. त्यांचं बालपण, आमच्या संसाराच्या आठवणी आहेत. आयुष्यातले छोटे छोटे क्षण आहेत. पूर्ण आयुष्यभर इथं गेलं आणि आता वयाच्या या टप्प्यात दुसरीकडे जायचं मला नाही पटलं, कारण माझं मन दुसरीकडे रमणार नव्हतं. तो बघ रस्ता दिसतो ना, तिथून माझी नातवंड शाळेला जातात आणि त्यांना न पाहताही माझं मन लागत नाही. ते रोज मला टाटा करून जातात. त्यातच माझा सगळा थकवा निघून जातो. असं बोलून ते त्या रस्त्याकडे डोळे लावून वाट पाहत असतात त्यांच्या नातवंडाच्या येण्याची. रीना त्यांच्याकडे बघून हसते आणि पुढे जाते आणि विचार करते, माणसांना खरंच आठवणीमधून सुद्धा एवढा आनंद मिळतो.